सहकाऱ्यांनी जी मेहनत घेतलेली आहे त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानेन आणि असंच प्रेम आमच्यावर राहू द्या ही सर्वांना प्रार्थना करतो आणि प्रत्येकाला आवर्जून सांगेन. आता नाव घ्यायला गेलो तर पूर्ण रात्र निघून जाईल. प्रत्येकाचा एका शब्दामध्ये आभार मानेन मी. आणि माझ्या वडिलांवर जो सर्वांचा प्रेम आहे ते दाखवण्यासाठी कोणत्या गाडी पैशाची गरज नाही. ही जे लोक तुम्ही एवढ्या रात्री ते बघत आहेत ती सर्व बस आहेत. एवढे दोन शब्द बोलून माझे मी भाषण संपवतो. धन्यवाद. आम्ही इकडे स्पर्धा आयोजित केलेली आहे. आम्हाला जे जास्त दिवस नव्हते स्पर्धेसाठी, एक 15 ते 20 दिवस होते आमच्याकडे. तर आम्ही आमच्या शेठला सांगितलं, जैन शेठला, की अशी स्पर्धा आपल्याला ठेवायची आहे. तर त्यांनी एका शब्दात आम्हाला सांगितलं की तुम्हाला काय करायचं ते करा, मी तुमच्या मागे खंबीर उभा आहे. कुठल्याही देणगीदाराजवळ जायचं नाही, मी तुमच्या मागे सक्षम उभा आहे. कुठल्याही प्रकारची देणगी घ्यायची नाही, कोणाच्या जवळ जायचं नाही. फक्त आपला एक आमंत्रण म्हणून प्रत्येक पाहुण्याला इथं बोलवा. ते आम्ही सर्वांनी केलं आणि आमच्या गावातील पूर्ण जे आमची भारतीय जनता पार्टी आहे आणि आमच्या गावातील मुलं आहेत सर्वांनी या स्पर्धेसाठी एवढी मेहनत घेतलेली आहे ना, मी प्रत्येकाचं नाव घ्यायला गेलो ना पूर्ण रात्र होईल. परंतु खरोखरच पिंपळनेरमध्ये क्रिकेटवर ज्या रसिकांचं प्रेम आहे ना, असला गाव मी कुठे बघितलेला नाही. आमच्या गावात क्रिकेटसाठी कधीच राजकारण होत नाही. क्रिकेटची मॅच कुठल्याही संघाची असो, ती चिनार मातेची असो, निळकुराची असो, प्रत्येक गावातील प्रत्येक प्रेक्षक आमच्या मागे उभा असतो. आणि आम्ही खरोखरच आज ही खूप हॅपी आहे की आमच्या मुले एवढी मोठी स्पर्धा इथे आयोजित करून आणि यशस्वीरित्या पार पाडलेली आहे आणि आम्हाला त्याचा खूप आनंद आहे. नक्कीच आमच्या शेठनी सांगितलं नाही पुढच्या वर्षीचं काही, पण आम्हाला आशा आहे की यावर्षी एवढं झालं, याच्यावर पुढच्या वर्षी याच्याहून डबल असेल एवढी तुम्हाला मी ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा सन्मान होताना तुम्ही पाहता आदरणीय कॅप्टनने आपल्या सहकार्यांना घेऊन व्हीआयपी कक्षासमोर यायचं आहे. तीन रात्रीमध्ये ज्यांचं जबरदस्त समालोचन आपण ऐकलं तर नक्की अजय दादांच्या शुभ हस्ते तुम्हाला सरांचा तर ज्यांना पाहून अनेक युवा समालोचक देखील आणि आनंद इतका की ओंकार नवीन घेऊन टाका, जाऊ दे आता तो हरवला सन्मान सचिनला. आज महत्वाची उपस्थिती समाजामध्ये घडामोडी घडतात मेहनत या स्पर्धेमागे लागली. त्यानंतर गायचं आगे ट्रॉफी घेऊन आणि गावात जाऊन जल्लोष साजरा करायला सर्व जणांची मेहनत त्यांचाही आपण सन्मान करूया. योगेश दादा या प्रमाणचा, कारण 3च दिवसांची दादा माळी एक खेळाडू म्हणून तर ते सन्मान करूया. त्यांची देखील आपण करूया, कारण जो त्यांनी खेळ केला शुभेच्छा ट्रॉफी दिली जात आहे. मान्यवरांच्या शुभेच्छा आपण देत आहोत. द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट एरिगेशन्स कोणाला द्यायचं? बेस्ट बॉलर डुंगेवाले कोण वाटतोय? भाटाले वाले, वेहले वाले कोणाला वाटतं? कोणाला द्यायचं बेस्ट बॉलर? बेस्ट बॉलर टीम वेगळे. त्यानंतर आपण तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा. आणखी चांगला खेळ येत्या स्पर्धेमध्ये तुम्ही दाखवा. त्यानंतर निलेश आपण बाबा मान्यवरांना एवढे म्हणजे भरपूर साऱ्या सिरीज आतापर्यंत आलेल्या. तर निलेश एक गोष्ट विचारेल, सेमीफायनल तुमचा प्रवास राहिला, पण ऑलमोस्ट काय वाटतं की कोणत्या गोष्टी कमी पडल्या त्यामुळे सेमीफायनल पर्यंत थांबावं लागलं, त्या इम्प्रूव्ह करून येत्या स्पर्धेमध्ये खेळण्याचा प्रयत्न असतो? कमी तर माझीच बॅटिंग करते. मी फुटबॉल केलो आणि रन्स कमी बनवला आणि तुमच्याच पंचकृषीमध्ये स्पर्धा आणि फक्त 3 दिवसाची स्पर्धा जरी असली. आज राकेश दादा पाटील देखील आले तेव्हा म्हटले की असं वाटलं की खासदार चषक सुरू आहे. सर्वांनी कपिलजी पाटील साहेब देखील त्याचप्रमाणे म्हटलं की या हंगामामध्ये पाडलेली आतापर्यंत सर्वोत्तम चांगली आयोजन नियोजन असणारी ही स्पर्धा. या स्पर्धेविषयीचा एक पाऊल दूर आणि चॅम्पियन झाली टीम भक्तीधाम डुंगे. श्री देवेश पाटील चषकाची अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. Dunge is a champion.
चॅम्पियन 82 आगे देवेश पाटील चषक 2026 चे चॅम्पियन टीम भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे कमांडीज त्याच्या